मनसर भीमाशंकर रोडवरती चांगल्या अशा लोकेशनला हायवे टच घोडेगाव येथे सरांची जागा होती आणि आता त्याला आपल्याला डेव्हलप करायचं होतं. टोटल प्लॉट 20-25 गुंठ्याच्या आसपास होता आणि मग तिथं काय काय कशा प्रकारे करता येईल आपल्याला. सरांना तिथे एक व्हेज रेस्टॉरंट करायचं डोक्यात होतं आणि प्लस लॉजिंगचा प्लॅन होता. सो मग पूर्ण सगळी जागा वगैरे बघितली, कुठं कुठं काय काय करता येईल, वास्तू अनुषंगाने हाईट झालं, लेवल झालं, यामध्ये आपण व्यवस्थित चर्चा केली. त्याचबरोबर साधारणतः आपल्याला इन्व्हेस्टमेंट किती जाणार आहे, आपल्याला कुठं स्लॅबचं काम करायचं आहे, लॉजिंगचे किती मजले करायचे आहेत, याहीमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केली. त्याचबरोबर मग साधारणतः स्टाफच्या रूम्स कुठं असल्या पाहिजे, त्यांची क्वांटिटी किती असली पाहिजे, त्यांचं वॉशरूम कुठं असलं पाहिजे, याहीबद्दल आपण सगळं त्यांना सांगितलं. त्यानंतर बाजूला काही स्पेअर जागा आपल्याला तिथं मिळत होती, तर तिथं छोटासा लॉन्च झाला, बँक्वेट झाला, असं काही करता येईल का, की जेणेकरून लोकल जो गावातला आजूबाजूचा क्राऊड आहे त्यांनाही तिथं चांगल्या प्रकारे इव्हेंट्सला जागा मिळून जाईल आणि आपल्यालाही थोडं ऑपरेट करायला सोपं होतील. जेवढ्या मल्टिपल गोष्टी राहतील तेवढं आपल्याला चांगलं राहील. काही युनिक्स त्यांना सेल स्ट्रॅटेजीज सांगितल्या, काही इन्कम सोर्स सांगितले की तिथून त्यांना एक दर महिन्याला रेंटल मिळेल खूप चांगल्या प्रमाणात, आणि बाकी रेस्टॉरंट, लॉजिंग, बँक्वेट तर सगळं आपण चालवणारच, हे एक ॲडिशनल पार्ट आपण त्यांना समजून सांगितलं. अशा सगळ्या गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केली. त्याचबरोबर मग तिथं स्टाफ किती लागणार आहे, त्यानंतर साधारणतः हॉटेलचं लेआउट, किचन लेआउट कसं असेल, साधारणतः जो स्लॅब आहे तो किती स्क्वेअर फूटचा असेल, त्याच्यामध्ये काय काय किचन इक्विपमेंट आपले खाली किचनमध्ये बसतात आहेत, त्याची पूर्ण लिस्ट यादी त्यांना तयार करून दिली आणि सरांचा निरोप घेतला. भेटू उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.